नमस्कार मित्रांनो. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आज आईची आठवण आली. आपल्याला जन्म देण्यासाठी आई 9 महिने आपल्या उदरामध्ये, आपल्या गर्भामध्ये आपल्याला वाढवते. त्यानंतर आई आपल्याला जन्म देते, चालायला शिकवते, बोलायला शिकवते, आपल्याला जीवन कसे जगायचे याचे सुंदर संस्कार देते. जेव्हा आपण काही अडचणीमध्ये असतो, कुठे आपल्याला धडपडलं, लागलं, आपल्या तोंडून पहिला शब्द आई हाच येतो. आपल्या पाठीमागे नेहमी खंबीरपणे उभी राहणारी ती म्हणजे आपली आई. आपल्याला जेव्हा ती घास भरवते, तेव्हा ती स्वतःची भूक नष्ट होते, तेव्हा ती आपली आई असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई असताना आईची किंमत कधीच कळत नाही, आणि ती गेल्यावर तिच्याशिवाय आपल्या जीवनात काहीच उरत नाही. आज सुद्धा मला काही अडचणी असतात. मी जेव्हा मनाने दुःखी असतो, तेव्हा सहज मोबाईलमधला आईचा फोटो बघून, आईशी थोडंसं बोलून मला फारच दिलासा मिळतो. मला मनाला आधार मिळतो आणि एक वेगळीच उभारी येते. आई म्हणजे आपलं सर्वस्व असतो, आणि ते आहे तोपर्यंत व्यवस्थित जपा, आईची सेवा करा, हाच माझा तुम्हाला सल्ला आहे.